जय माता दी, गणपती बाप्पा मोरया. मॉर्निंग. आज आलो आहे कोरीगडला. कोरीगडचे खूप सारे व्हिडिओज बघितलेले. म्हटलं मागचा मान्सून असाच वेस्ट गेलाय, पूर्ण मान्सून घरी बसून काढला, कुठं गेलो नाहीये. सो यावेळी ठरवलं की या मान्सूनला कमीत कमी 5 ते 6 जे आपले गड आहेत, जे मान्सूनमध्ये खूपच अप्रतिम दिसतात, या गडांना जाऊन भेट द्यायची. सो सकाळी 5 वाजता उठलोय, 5:30 पर्यंत आवरलंय, 5:45 वाजता बाहेर पडलोय. आणि असल्या वातावरणात फक्त येऊपर्यंत कंटाळा येतो. एकदा आलो की काय भन्नाट वातावरण होतं. मी आलो मुळशी साईडनी. माझ्या घरापासून मला हार्डली 2 तास लागले. इतका भारी रोड होता, अजिबात गर्दी नाही. अख्ख्या रस्त्यावर मी एकटा होतो. त्यानंतर मी ॲक्च्युली संडेला प्लॅन केलं, पण संडेची गर्दी बघून नकोच म्हटलं, आपण मंडेला ऑड डेला जाऊया. पण तुम्ही हा ट्रेक बिलकुल मिस करू नका. मान्सूनमधला हा सर्वात सोपा, सर्वात जवळचा, म्हणजे पुण्यातल्या लोकांना, आणि सर्वात भारी ट्रेक आहे. कारण येऊपर्यंत जे वातावरण तुम्हाला लागतं, अरे वा, म्हणजे फुल फॉग, फुल शेतामध्ये लहान लहान धबधबे, लहान लहान तळी, अरे, आणि रोड खूपच भारी आहे. त्यामुळे तुम्हाला या किल्ल्याला येऊपर्यंत इतके भारी भारी तुम्हाला दृश्य बघायला मिळतील ना, त्यामुळे हा वर्थ इट ट्रेक. सो गाईज, मी व्हिडिओ ब्लॉगिंग खूप वर्ष करतोय, पण नुसते व्हिडिओज करायचो आणि बॅकग्राऊंड साऊंड लावायचो कुठल्या कुठल्या व्हिडिओजला. आज मी एकटा आलोय. एकटा आल्यावर जी व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची मजा असते ना, ती काही औरच आहे. कारण जो फर्स्ट टाइम ब्लॉगर असतो त्याला एकच टेन्शन असतं की आसपास लोक असताना बोलायचं कसं. सो आज मला ते टेन्शन नाही आहे. अख्ख्या गडावर मी एकटा आहे, माझ्या आसपास कोणी नाही आहे, त्यामुळे एकदम रिलॅक्स होऊन बोलतोय. आणि खरं यार, म्हणजे हा फक्त कॉन्फिडन्स आला पाहिजे. जे ब्लॉगिंग करतात त्या लोकांसाठी हा फार, म्हणजे फार गरजेचा कॉन्फिडन्स आहे. हळूहळू येईल, मी पण नवीनच आहे गाईस. खूप मस्त वाटतंय. चलो, सो आपण भेटूया गडावर. बाय बाय. जसं तुम्हाला म्हणलं, मला हार्डली 10 मिनिटं लागली वर पोचायला. तिथून हा एक बोर्ड आहे, असा किल्ले कोरीगड. या बोर्डातून आपल्याला लेफ्टला वळायचं आहे. लेफ्टला वळलं की हा छोटासा वॉटरफॉल लागतो. किती छान धबधबा आहे बघा. तिकडून समोर एक दिसणारी टपरी आहे. तिथून राईटला वळलं की आपला जो किल्ल्याचा मेन ट्रेक आहे तो चालू होतो. आणि किल्ले कोरीगडाची एक मेन खासियत म्हणजे पायऱ्यांवरून पडणारं पाणी. तेच बघायला मी आज आलेलो आहे. अच्छा, तर ते दादा मला बोलले की 2 दिवस पाऊस खूप पडतोय, त्यामुळे पाणी भरपूर आहे. लेट्स सी एक्झॅक्ट किती पाणी आपल्याला कळेलच. धबधबा मित्रांनो, जेव्हा आपण असल्या रोडनी जातो तेव्हा हेडफोन बिलकुल ऐकू नका. असल्या रोडवर जो पक्ष्यांचा आवाज असतो, पाण्याचा सुळसुळाट असतो, यांचे आवाज तुम्ही ऐका, यात एक वेगळंच समाधान आहे. मला खरं सांगतो, एकदा तुम्ही ट्राय करा. खूप म्हणजे खूप अफलातून वाटतं. नमस्कार मित्रांनो,
आता एक बॉम्बेचा ग्रुप आलेला, त्यांच्यामध्ये काही लेडीज होत्या. त्यांनी घातलेली स्लीपर्स. हॉटेलमध्ये आले असतील राहायला, म्हणजे चला कोरीगड फिरू. गडावर येताना बेसिक रूल आहे, तुम्ही चपलावर चढू शकत नाही, स्लीपर्सवर तुम्ही अजिबात चढू शकत नाही. कंपल्सरी शूज घाला, नाहीतर त्या मुलीसारखे हाल होतील. ज्या म्हणजे चिखल्याने अख्खा पाय भरला, घसरून पडली, ह्या सगळ्या गोष्टी होतात. माझा पण शूज अख्खा पाण्याने भरलाय, सगळं पाणी आत गेलंय. तर पावसाळ्यात आपण या गोष्टी टाळू शकत नाही, करणार तरी काय. स्टाफने घातलेत सॉक्स. आज सॉक्स ओले झाल्यावर अजून पायामध्ये इचिंग होऊ शकते, फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. मी जेव्हा व्हिडिओ एडिट करतोय ते व्हिडिओ मी मोठ्या स्क्रीनवर बघतो, अरे ते समाधानच वेगळं मिळतं. म्हणून मला आवडतं ब्लॉगिंग, हे ते, त्या गोष्टी मला खूप समाधान देतात. आपलं रेग्युलर काम काय सोडून हे काम करत नाहीये, ते तर आपलं काम चालूच आहे. त्यातल्या त्यात वेळेत वेळ काढून आपला या हॉबीज, आपला हा छंद, आपल्या या इच्छा सगळ्या पूर्ण करायच्या. जावं लागेल. माझा अवतार बघा, पूर्ण पॅक होऊन आलोय. रिस्कच नाही घेतली बाबा, कारण कसं 2 तास ट्रॅव्हलिंग आहे पुण्यावरून. त्यात वातावरण तर खूप भारी होतं, पाऊस पण खूप होता. अंग भिजल्यावर परत ते दिवसभर बरेचसे प्रॉब्लेम्स होतात. त्यामुळे आपण आपलं सेफ राहायचं. तर पाऊस पडतोय. गाईच या जंगलामध्ये माझी वाट हरवलेली. नुसतं वर चढत गेलो, मला वाटच मिळेल ना, कुठला रस्ताच सापडेना. सो पुन्हा आपल्या नेहमीच्या रूटनी आलो, कारण कसं या अख्ख्या जंगलामध्ये कुठं हरवला असतो तरी कोणाला कळलं नसतं. त्यामुळे एकटा ट्रॅव्हल करतोय, रिस्क घ्यायची नाही. परत रिटर्न आपल्या मेन रोडला आलो आणि त्या रोडनी पुन्हा आपली जर्नी चालू केली. मित्रांनो, मी लिटरली वाट चुकलेली. या समोरच्या जंगलात कुठेतरी गेलेलो, समोर जंगल प्रॉपर वेने शॉर्टकट एक बघायचे नाही, माहिती नसते तर. आणि ह्या अनोळखी जागा आहे, त्यामुळे रिस्क घेतली नाही. सो गाईज, कोरीगडच्या पायथ्याला पोहोचलोय. ही केव आहे, जस्ट स्टार्टिंगलाच आहे कोरीगडच्या. मस्त वातावरण. गाईज, हे आहे गणपतीचं मंदिर. प्रत्येक किल्ल्याच्या पायथ्याला गणपतीचं मंदिर असतं. आणि हा आहे कोरीगडचा ते फेमस वॉटरफॉल. थोडं पाणी कमी आहे, एक तासभर पाऊस झाला, धो 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 धबधबा स्टार्ट होतो. पाऊस एवढा नाहीये, त्यामुळे तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता वातावरणाचा. जेव्हा पाऊस खूप असतो तेव्हा तुम्ही जास्त एन्जॉय करू शकत नाही,
कुठल्याच ठिकाणी. हे परफेक्ट वातावरण आहे. थोडासा पाऊस आहे, थोडासा ब्रेक घेतोय, परत पाऊस आहे. फक्त जे पायऱ्यांवर पाणी असतं कोरीगडला ते थोडंसं कमी आहे, पण वातावरण खूप भारी आहे. आणि एकदम असा थकवा निघून गेला, माइंडच फ्रेश झालं. परत नेक्स्ट डे कामाला मोकळा. Look at that side. नंबर मित्रांनो, कोरीगडच्या दरवाजावर पोहोचलेलो आहे. ठीक आहे, माइल्ड टू मॉडरेट, म्हणजे 45 मिनिट्स पकडून चला. ट्रेक आहे. फक्त मी रेनकोट, पॅन्ट, शूज, हेवी बॅग सगळं कॅरी करतो म्हणून दम लागलाय. अदरवाईज ठीकठाक आहे. म्हणजे आहे थोडा हेक्टिक आहे, पण होऊ शकतो, सामान्य माणसालाही होऊ शकतो. मित्रांनो, हा कोरीगडचा वरचा पोर्शन आहे. एवढा साफसुथरा आणि एवढा स्वच्छ आहे. सिंहगड सारखं इथं कमर्शियलायझेशन खूप कमी झालेलं आहे. वर एक पण टपरी नाही आहे किंवा खायचे कुठले स्टॉल्स नाही आहेत. त्यामुळे कचरा अजिबात नाही आहे. पाणी पण स्वच्छ आहे, कोणी घाण केलेले नाही आहे. तर कम्पॅरेटिव्हली सिंहगडपेक्षा हा मला गड खूप स्वच्छ दिसला. आणि मेन म्हणजे शांतता खूप आहे इथं. सिंहगड झाला आहे कमर्शियलाइज. ॲक्च्युली मी आलो आहे मंडेला, त्यामुळे वीकेंडला काय अवस्था असते मला एवढी कल्पना नाही आहे. पण ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स खूप छान होता. आणि हा गडावर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हा आई शपथ. सो गाईज, आजचा माझा एक्सपिरियन्स खूपच भारी होता. तो ओव्हरऑल आजच्या ट्रेकपासून मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की मान्सून आहे तोपर्यंत जेवढं फिरता येईल तेवढं फिरा. बाईक घ्या, बाहेर पडा, कारने फिरू नका. एकटे असेल तर खूपच उत्तम. एकटे असताना माणूस आसपासचं नैसर्गिक सौंदर्य बघतो. कारमध्ये असतील तुम्ही गप्पा मारण्यात तुमचा अख्खा टाईम स्पेंड करता. आणि जेव्हा माणूस सिंगल ट्रॅव्हल करतो त्याला खूप गोष्टी शिकायला मिळतात, खूप नेचर एक्सप्लोर करायला मिळतं आणि तो सगळं बघत जातो. त्यामुळे एकटं फिरा, बाईक काढा, घरी बसू नका, बाहेर पडा, होईल तेवढं फिरा. लाईफमध्ये चान्स हा एकदाच मिळतो. लाईफ पण एकदाच आहे. सगळं बघून घ्या, ट्रॅव्हल करा, फिरा. कारण ट्रॅव्हलिंगसारखं तुम्हाला मेडिकेशन कुठलंच नाही आहे. माइंड रिलॅक्स होतं, डोकं शांत होतं. परत नेक्स्ट डे काम करायला माणूस उत्साही असतो. आणि ओव्हरऑल तुम्हाला बेनिफिट्स भरपूर आहेत. बजेट ट्रॅव्हल करा, असं थोडी तुम्हाला ट्रॅव्हलिंग हे कॉस्टलीच केलं पाहिजे, मोठमोठ्या हॉटेल्समध्ये राहिलं पाहिजे. तुमच्या बजेटनुसार तुम्ही हॉटेल्स ठरवा. बजेट ट्रॅव्हल्स पण खूप भारी भारी होतात. त्यामुळे फिरा. माझं हेच म्हणणं आहे, मान्सून आहे, भरपूर फिरा, ट्रेक करा, लाईफ एन्जॉय करा, फक्त घरी बसू नका. बाय बाय, सी यू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.